साध्या बटाट्याचा वापर करून सुद्धा विकत मिळतो तसा उपवासाचा बटाट्याचा चिवडा अगदी पाव किलोच्या किमतीमध्ये परातभर चिवडा आपण घरीच बनवू शकतो आणि वेफर्स सुद्धा. कीस आपण किसनी न वापरता बनवणार आहोत. एकदम वेगळी पद्धत. त्यामुळे कीस अगदी एकसारखा होतो आणि याच बटाट्याचा वापर करून वेफर्स सुद्धा. बरेच जण म्हणतात वेफर्स लाल होतात किंवा ते मऊ पडतात, पण असं काहीही होणार नाही जर तुम्ही या पद्धतीने हे दोन्हीही पदार्थ बनवाल. आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल किती परफेक्ट वेफर आणि त्याचबरोबर चिवडासुद्धा तयार होतो. मग आता विकतचे वेफर्स आणि चिवडा खाण्यापेक्षा घरीच बनवा आणि मजा घ्या. त्याआधी जरा बटाट्यांविषयी थोडीशी माहिती घेऊया, म्हणजे नक्की कोणता बटाटा कोणत्या पदार्थांसाठी वापरतात याचा अंदाज येईल. हा आहे साधा बटाटा जो तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरता आणि तो सहज उपलब्ध असतो. नवीन बटाटा येतो डिसेंबर ते मार्च दरम्यान. याची साल बघाल अगदी पातळ आहे आणि थोडासा ओलसर असतो. त्यानंतर लाल बटाटा ज्याला एल-आर पोटॅटो म्हणतात. एल-आर बटाटा सगळीकडे उपलब्ध होत नाही. आता मी शहरी भागात राहते. माझ्याकडे इंदोरी, एल-आर आणि बरेचसे प्रकारचे बटाटे सहज उपलब्ध होतात. पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या, की "ताई आम्ही खेड्यामध्ये राहतो. खेड्यागावात हे सगळे बटाटे उपलब्ध होत नाही." तर तुमच्याकडे जो काही बटाटा उपलब्ध आहे त्यापासून तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. पण असा बटाटा घ्यायचा नाही ज्याला मोड आलेले आहेत. हा बटाटा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला असतो आणि त्यामुळे त्यात स्टार्च जास्त असतं. अशा बटाट्याचा वापर करायचा नाही. तर आज आपण बटाट्याचा कीस म्हणजे बटाट्याचा चिवडा ह्या नव्या बटाट्यांपासून बनवणार आहोत. हे तुम्हाला सहज उपलब्ध होतील. बटाट्याची साल काढून घ्यायची. या बटाट्यांची साल अगदी पातळ असते. हाताने सुद्धा तुम्ही सहज काढू शकता. सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आणि इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 किलो बटाट्याचा आज आपण चिवडा बनवणार आहोत. सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली की पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, म्हणजे बटाटा काळसर होत नाही. आज आपण किसणी न वापरता बटाट्याचा किस बनवणार आहोत. अगदी वेगळी पद्धत. त्यामुळे किस छान लांबसडक होतो आणि एकसारखा. तर त्यासाठी हे स्लायसर घ्यायचं आणि बटाट्याचे वेफर्स करून घ्यायचे. या पद्धतीने एकदा किस बनवून बघा. किसणीने सुद्धा होणार नाही इतका छान किस तयार होतो. तर वेफर्स बनवून घेतले की 4 ते 5 वेफर्स एकसोबत लावून घ्यायचे आणि उभ्या पद्धतीने परत एकदा हे किसून घ्यायचे, जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे. या पद्धतीने कीस बनवाल छान लांबसडक आणि एकसारखा कीस होतो, थोडासा जाडसर सुद्धा. जाडसर असल्यामुळे काय होतं तर तो लालसर होत नाही आणि व्यवस्थित तळला जातो. बघा किती छान हा कीस तयार झाला आहे. एकदम सोपी पद्धत, त्यामुळे कीस बनवण्यासाठी खिसणी वापरण्याची अजिबात गरज नाही. कीस बनवला की लगेचच पाण्यामध्ये घालून ठेवायचा. अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याचा कीस बनवला आहे. बघा छान लांबसडक, जाडसर आणि एकदम पांढरा शुभ्र हा कीस तयार होतो. किसणीने सुद्धा तयार होणार नाही इतका छान कीस तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. अगदी विकत मिळतो तसा. 2 ते 3 वेळा पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचा. का तर आपण साधा बटाटा वापरलेला आहे. त्यामुळे ही प्रोसेस करावीच लागते. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ बटाट्याचा कीस धुवून घेतला. पाणी अगदी स्वच्छ आहे, त्यामध्ये जरासुद्धा स्टार्च नाही. बटाट्याचा कीस न शिजवता बनवायचा आहे, तर लगेचच सुती कपडा घ्यायचा, त्यावर हा कीस पसरवून ठेवायचा. पंख्याच्या हवेखाली 5 ते 7 मिनिटं तरी, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जातं किंवा फारच घाई असेल, तर एखाद्या सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा. तर इथे मी कपड्याने हा व्यवस्थित पुसून घेतला, त्यावरचं पाणी सगळं काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याचा कीस तयार करून घेतला आहे. ही अगदी सोपी पद्धत. तुम्ही म्हणाल, एवढी सगळी प्रोसेस करण्यापेक्षा विकतचा चिवडा आणून खाल्लेला परवडेल. पण पाव किलो चिवड्याच्या किमतीत तुम्ही घरातच अगदी किलोभर चिवडा बनवून खाऊ शकता. फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते. पण एल-आर बटाटा वापरला तर ही मेहनत घेण्याची सुद्धा गरज नाही. आता लगेचच कीस तळून घ्यायचा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा एकाच आचेवर ठेवायचा आहे. सतत कमी जास्त करायचा नाही. तेल कडकडीत गरम आहे, लगेचच यामध्ये कीस घालून घ्यायचा. कढईत मावेल एवढाच कीस घालायचा. तेलावरचे हे बुडबुडे कमी झाले, की मग मात्र चमच्याने व्यवस्थित हलवून एकसारखा कीस तळून घ्यायचा, छान सोनेरी रंग येईपर्यंत. 3 ते 4 मिनिटं तरी लागतात. पण तो व्यवस्थित तळला गेला आहे की नाही, तर कीस बघा तेलावर तरंगतो. त्यावरचे बुडबुडे कमी झाले म्हणजे आतपर्यंत तो व्यवस्थित तळला गेला आहे. अशाच पद्धतीने सगळा कीस तळून घ्यायचा.
पूर्वतयारी आणि तेल चांगलं गरम असेल, तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही सगळी रेसिपी बनवू शकता. बटाट्याचा कीस बघा किती सुंदर झाला आहे. पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या, की तळल्यानंतर मात्र तो नरम होतो. बघाल तर हा कीससुद्धा नरम झाला आहे. कीस नरम झाला किंवा वेफर्सही तळल्यानंतर नरम झाले, तर फक्त ही एकच स्टेप जास्त करायची. हा कीस पुन्हा एकदा तळून घ्यायचा. तेल कडकडीतच गरम हवं आणि 1 ते 2 मिनिटासाठी परत एकदा हा कीस तळून घेतला म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि छान कुरकुरीत होतो. बस एवढीच एक स्टेप करा. अगदी परफेक्ट तुमचा सुद्धा वेफर्स असो किंवा कीस तयार होईल. अशाच पद्धतीने सगळा कीस तळून घेतला, थंड करून घ्यायचा आणि बघाल तर एकदम लांब-सडक विकतसुद्धा तुम्हाला असा कीस मिळणार नाही. तो तुम्ही घरी बनवू शकता. ज्या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि एकदम परफेक्ट चिवडा तुम्ही घरी बनवा. पण चिवडा बनवण्यासाठी राहिलेलं साहित्यसुद्धा तळून घ्यायचं. तर त्यासाठी मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणेही चांगले भाजून घ्यायचे छान सोनेरी रंग येईपर्यंत. उपवासासाठी बनवा किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी. त्यानंतर लगेचच 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत. मिरचीमध्ये जर ओलसरपणा राहिला तर चिवडा नरम होईल. त्यानंतर थोडेसे काजू आणि बदाम सुद्धा तळून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे साहित्य कमी जास्त घेऊ शकता. हे सगळं तळलेलं साहित्य पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर बटाट्याच्या किसामध्ये घालून घ्यायचं. पाव चमचा यामध्ये मीठ घातलं, 2 ते 3 चमचे पिठी साखर घालायची कारण उपवासाचा चिवडा थोडासा गोडसरच असतो. पण जर तुम्ही उपवासाला बनवणार नसाल, तर यामध्ये चाट मसाला, लाल तिखट किंवा अजूनही पदार्थ घालू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे खमंग कुरकुरीत असा उपवासाचा बटाट्याचा चिवडा. एकदम परफेक्ट असा हा चिवडा घरीच तुम्ही साध्या बटाट्यापासून बनवू शकता. यासाठी वेगळा कोणताही बटाटा वापरण्याची गरज नाही. आवाज बघाल तर मस्त कुरकुरीत असा हा चिवडा तयार झाला आहे. लगेचच खावासा वाटेल. पण चिवडा तर तयार झाला, पण साध्या बटाट्यापासूनच आज आपण असे मस्त वेफर्ससुद्धा बनवणार आहोत. साधा बटाटा म्हणजे नक्की कोणता बटाटा? हा इंदोरी बटाटा आहे का? तर नाही. रोजच्या जेवणामध्ये तुम्ही जो बटाटा वापरता तोच हा बटाटा आहे. मोड आलेले, नरम असलेले बटाटे अजिबात वापरायचे नाही. आणि लाल बटाटा मिळाला तर अतिउत्तम. पण लाल बटाटा सगळीकडेच उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा साधा बटाटा वापरून आज आपण वेफर्स बनवणार आहोत. बटाटे घेताना थोडेसे मोठ्या आकारात आणि अगदी कडक बटाटे घ्यायचे. त्याची साल काढून घ्यायची आहे. लगेचच वेफर्स बनवायचे. मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि चिप्स बनवून घ्यायचे. त्यासाठी असं स्लायसर घ्यायचं. हे फक्त वेफर्स बनवण्यासाठीच येतं आणि याचा वापर करून बनवलेले वेफर्स छान पातळ आणि एकसारखे तयार होतात. बघाल तर 2 बटाट्याचे एवढे वेफर्स तयार झाले. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यातलं सगळं स्टार्च काढून टाकायचं आहे. सगळ्यात शेवटी जे काही पाणी आहे त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा. बरेच जण इथे तुरटी वापरतात, पण तुरटी न वापरता यामध्ये लिंबाचा रस घालायचा आणि त्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स घालून ठेवायचे. तुम्ही म्हणाल, "हे पाणी बर्फाचं आहे का?" तर अजिबात नाही. कोमटही नाही आणि गरमसुद्धा. तर साधंच पाणी आहे. साध्या पाण्यामध्ये बनवलेले वेफर्ससुद्धा अगदी परफेक्ट तयार होतात. उगाचच एवढी मोठी प्रोसेस करण्याची काही गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही वेफर्स बनवू शकता. 10 मिनिटं पाण्यामध्ये वेफर्स भिजत ठेवायचे. त्यानंतर लगेचच काढून घ्यायचे. 10 मिनिटं तरी ठेवा कारण ते छान कडक होतात. पाण्यातून काढून घेतल्यानंतर ते सुकवून घ्यायचे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तरच पंख्याच्या हवेखाली सुकवा, नाहीतर लगेच सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. तळताना मात्र तेल चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं. वेफर्स तळताना तेल कोमट ठेवायचं नाही. कडकडीत तेलामध्येच वेफर्स तळायचे. त्यानंतर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे छान एकसारखे वेफर्स तळले जातात. आता यामध्ये मिठाचं पाणी घालायचं. पाव चमचा मीठ, त्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आणि हे जे मिश्रण तयार झालं त्यापैकी फक्त 1 थेंब पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही. गॅस हा मध्यम आचेवरच आहे. वेफर्स एका बाजूने व्यवस्थित तळल्यानंतरच त्यामध्ये मिठाचं पाणी घालायचं. बऱ्याच मंडळींची ही कमेंट्स आहे, की गरम तेलामध्ये पाणी घातलं तर अंगावर उडतं किंवा मग मिठाचं पाणी घातल्यामुळे तेल खाण्यायोग्य राहत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा भाजी खारट होते तेव्हा आपण त्यामध्ये बटाटा घालतो. तसंच हे मिठाचं पाणीसुद्धा बटाटा शोषून घेतं. त्यामुळे तेलामध्ये मीठ राहत नाही. पण जर तुम्ही अखंड मीठ तेलामध्ये घातलं तर ते विरघळणार नाही. ते तेलामध्ये तसंच राहील. बरं मीठ घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळेच वेफर्स जळत नाही, लालसर होत नाही. म्हणूनच त्यामध्ये मिठाचं पाणी घातलं जातं.
गरम तेलामध्ये आपल्याला काही ग्लासभर पाणी घालायचं नाहीये, फक्त 1 थेंब पाणी घालायचं आहे. त्यामुळे ते अंगावर अजिबात येत नाही. एकदा ही प्रोसेस करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. खरं तर वेफर्स याच पद्धतीने बनवतात. वेगळं असं मीठ त्यामध्ये घातलं जात नाही. 1 किलो बटाट्याचा किस आणि वेफर्स तळून एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल, की आपल्याला किती तेल लागतं आणि किती खर्च येतो. मस्त असे खमंग कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स. वेफर्स बघा एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत. जरासुद्धा लालसर झालेले नाही. ज्या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. असे कुरकुरीत वेफर्स तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. वेफर्स बनवा किंवा बटाट्याचा किस. आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. उपवासासाठी बनवा किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट साध्या सोप्या अशा रेसिपीज तुम्हाला जर आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया.